भाजपा द्वारा आयोजित तिरंगा यात्रा में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शामिल हुए। कोराडी में आयोजित इस तिरंगा यात्रा में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले भी शामिल हुए। कोराडीमध्ये एक अत्यंत अद्ययावत अशा प्रकारच्या या तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन हे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याला या ठिकाणी होत आहे। या तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो। क्रीडा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचे क्रीडा संकुल झालंय। या ठिकाणी बॅडमिंटन आहे, या ठिकाणी टेबल टेनिस आहे, या ठिकाणी बॉक्सिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जिम्नॅस्टिक्स ची सगळी व्यवस्था आहे। मला असं वाटतं की जिम्नॅस्टिक्सच्या संदर्भात आज भारतामध्ये अतिशय वेगानं आपले ॲथलीट्स हे जिम्नॅस्टिकमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा परफॉर्मन्स करतायत आणि त्यांना योग्य प्रकारची सुविधा असली पाहिजे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। ती सुविधा या ठिकाणी आपण प्राप्त करून दिली आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की हे जे तालुका क्रीडा संकुल झालेलं आहे हे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बरोबरीचं आहे। इतकं सुंदर झालेलं आणि यातलं जिम हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं जिम हे या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना या माध्यमातून निश्चित एक अतिशय चांगली संधी प्राप्त होईल आणि चांगले खेळाडू आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः या आपल्या कोराडी तालुक्यामध्ये या ठिकाणी तयार होतील।